लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। साधारणपणे ही जी प्रक्रिया आहे ती कालपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे नमूद केले आणि ही एक आनंदाची बाब आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेली आहे। शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस ही पदे मानधनी तत्वावर असून केंद्र व राज्य शिष्याचे प्रमाण 60-40 असून राज्य शासनाकडून अतिरिक्त मानधन देण्यात येते। तसेच कामाच्या आधारे त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो। राज्यातील 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सन्माननीय सदस्य श्री प्रवीणजी दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि कर्ज सुविधांचा उल्लेख केला। महिला शेतकऱ्यांना अधिक हक्क मिळावेत, त्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी शासन संबंधित विभागांतर्फे मार्फत प्रयत्न करत आहे आणि पुढेही त्यासाठी विशेष धोरणात्मक पावले उचलली जातील। आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्पामध्ये 156 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे 29,850 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे। अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे प्राधान्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते। राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरसारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत। सन्माननीय सदस्य श्री अरुणजी लाड यांनी महिलांच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। याबाबत मी सांगू इच्छिते की राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणे कारवाई करत आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनुषंगाने माझे शासन लाडकी बहीण, लखपती दीदी योजनांमार्फत कारवाई करत आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्या श्रीमती उमाताई खापरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले। तसेच आत्तापर्यंत जवळपास 5,000 महिलांना घरगुती भांड्यांचे संच वाटप करण्यात आलेले आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शासनाचा आधार मिळावा, तसेच मतिमंद मुलांच्या मातांना प्रशिक्षण देऊन सेविका म्हणून संधी देण्याची सूचनाही केलेली आहे। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते।